Dear students, today we continue the next projectile motion, that is horizontal projectile motion. What we learned previously, when the object is thrown from the ground. Now here the second part of this projectile motion is that when the projectile is thrown from certain height. Projectile is thrown from certain height and it is falling down. See the difference. लक्षात येतं का बेटा फरक दोन्ही मधला? पूर्वी आपण जे लर्न केलेलं आहे प्रोजेक्टाईल मोशन, हे ग्राउंड पासून एखादा ऑब्जेक्ट आपण वर थ्रोन केलेला आहे. आता यामध्ये काय सर्टन हाईट आहे, एक टावर आहे, त्या टावरच्या हाईट पासून प्रोजेक्टाईलला हॉरिझॉन्टली थ्रोन केलेलं आहे. सर्टन हाईट पासून projectile is thrown horizontally, then the path followed by the projectile that is to be learned. So what is here? Equation of path of a projectile. Previously सुरुवातीला पहा इक्वेशन ऑफ पाथ ऑफ ए प्रोजेक्टाईलच होतं तिथेही, पण कंडिशन काय? when it is projected horizontally at certain height. when it is projected horizontally at certain height. So what is here? A projectile is thrown from certain height. आता पहा बेटा, ही हाईट आहे, या टावरची हाईट आहे, हा ग्राउंड आहे. इथं जे आपण काढलेलं आहे ग्राउंड आहे आणि प्रोजेक्टाईल कुठं ठेवलेलं आहे आपण? हाईट एच वरती. हे व्हर्टिकल डिस्टन्स y इज इक्वल टू एच. इथून प्रोजेक्टाईलला काय केलेलं आहे? इनिशियल वेलॉसिटी यू न याला प्रोजेक्ट केला आहे हॉरिझॉन्टली, परंतु ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे हा प्रोजेक्टाईल काय होतो? फॉलिंग डाऊन. आता हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे? एक्स हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आणि इथून प्रोजेक्ट केलेला प्रोजेक्टाईल जो आहे तो काय असा पुढे येतो. acceleration due to gravity constantly acts on it and due to that gravity it changes the path. म्हणजे अगोदरचं मी आठवा थोडंसं तुलना करा, कंपॅरिझन. अशा पद्धतीनं मी तुम्हाला असं सांगितलं होतं आणि याचा ॲव्हरेज पाथ असा. आता इथं कसं आहे? हॉरिझॉन्टली डाऊनवर्ड, परत हॉरिझॉन्टली डाऊनवर्ड, तसाच एक्झॅक्टली रिव्हर्स असा प्रोजेक्टाईल, असा पाथ आहे, वरून खाली येत चाललेला आहे. हे खालून वर जात होता, आता हा वरून खाली येत आहे. हे माइंडमध्ये सेट करून ठेवा, कारण दोन्हीमध्ये वेगळेपणा काय आहे. आता हे याचे ॲप्लिकेशन जास्त आहेत प्रॉब्लेममध्ये. आता प्लेन आहे, हेलिकॉप्टर आहे, प्लेन आहे, स्पेस व्हेकल आहे, हॉरिझॉन्टली जात आहेत आणि त्यातून मिसाईल ड्रॉप केलं तर काय होणार? असं खाली टार्गेटला सर्टन हाईटवरती ॲटम बॉम्ब एक्सप्लोड जेव्हा करतात, सर्टन हाईटवरून चाललेलं प्लेन एक टार्गेट त्याला दिलं जातं आणि त्या टार्गेटवरती काय होतं? बंबार्ड होतं. तर त्याच्यासाठीचा हा इथं यू इनिशियल वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. अँड देअरफॉर दिस मोशन इज projectile motion. It is the combination of horizontal and vertical. Let us consider a projectile is projected at a certain height h from the ground horizontally with initial velocity u. And therefore, horizontal distance covered by the projectile in time t is x. Therefore, the horizontal distance, the horizontal distance covered by the projectile with initial constant velocity
u इन टाइम टी, इन टाइम टी. आलं का बेटा? तर काय आलं? x इज इक्वल टू यू इंटू टी. हे लक्षात आलं? कॉन्स्टंट इनिशियल वेलॉसिटीने थ्रोन केलं असेल तर चेंज इन ॲक्सलरेशन 0 असल्यामुळे नो ॲक्सलरेशन ॲक्ट्स ऑन इट. अँड देअरफॉर स्मॉल टी इज इक्वल टू एक्स अपॉन यू. याला इक्वेशन सेकंड म्हटलं. आता व्हर्टिकल प्रोजेक्टाईल इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. सर्टन हाईटवरून ते असं जात असताना ग्रॅव्हिटी पुलिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. अँड देअरफॉर when the projectile is moving in a vertically downward direction, when projectile is moving in a vertically downward direction, then y is equal to u into t minus 1 by 2 gt square. What is the initial velocity for body is falling down? Therefore, u is equal to 0 and y is equal to minus h. y is equal to minus h. ठेवा बेटा इथं. हां, सांगा काय येतं? minus h is equal to 0 minus 1 by 2 g into t square. And this minus becomes plus, and h is equal to 1 by 2 g into t. What is t? x square upon u square. And therefore, h is equal to 1 by 2 g upon u square, a constant, and x square. So this is again the distance covered by the projectile is a parabolic path. हे constant आहे बेटा. That is h directly proportional to x square. h directly proportional to x square, and this type of the curve from this equation. That is here h inverse, h directly proportional to x square. This is the equation of parabolic path. This is the equation of parabolic path. Now this projectile is thrown from certain height and it reached the ground, and therefore what is the time? आपण इथं घेतलेलं आहे बेटा. h इज इक्वल टू आपण घेतलेलं आहे. रेंज काढता येतं. आता याचं इथून रेंज म्हणजे इथून इथपर्यंतचा रेंज. हा रेंज कसा काढणार सांगा बरं? हाऊ टू फाइंड आउट द रेंज? नेक्स्ट, टू फाइंड द रेंज ऑफ द प्रोजेक्टाईल. येस, व्हॉट इज द रेंज? लेट अस टेल मी व्हॉट इज द रेंज. अ रेंज ऑफ projectile. सांगा बेटा, range of projectile, range of the projectile is equal to horizontal velocity into time. रेंज म्हणजे काय? हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे काय असतं? वेलॉसिटी इंटू टाइम. दॅट इज r इज इक्वल टू u इंटू टी. r इज इक्वल टू u इंटू टी. व्हॉट इज t? Time of flight. What is time of flight? Time of flight. Time of flight. सांगा बेटा. Capital T म्हणतो आपण. Let us tell me what is time of flight. Time taken by the projectile. अरे time of flight. Flight म्हणजे माहित आहे ना? Time of flight. Flightचा time कसा दे? Time taken by the projectile or flight to reach the ground. इथून निघाला ग्राउंडला येण्यासाठीचा टाइम आहे. व्हॉट इज दॅट?
सांगा बरं कसा काढायचा. टाइम ऑफ फ्लाइट टी बाय युजिंग द सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन y इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. y इज इक्वल टू किती असेल. व्हॉट इज द व्हर्टिकल डिस्टन्स. व्हॉट इज द व्हर्टिकल डिस्टन्स h अँड u इज इक्वल टू 0, a इज इक्वल टू मायनस जी आणि स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी. ठेवा त्या इक्वेशनमध्ये काय येतं सांगा बरं मला. मायनस एच वरून खाली येत आहे म्हणून मायनस साइन कन्व्हेन्शन 0 मायनस 1/2 जी इंटू कॅपिटल टी स्क्वेअर मायनस मायनस प्लस टी स्क्वेअर इज इक्वल टू 2h डिवाइड बाय जी अँड कॅपिटल टी इज इक्वल टू 2h डिवाइडेड बाय जी. 2h डिवाइडेड बाय जी दॅट इज द टाइम ऑफ फ्लाइट. आणि मग हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज इक्वल टू हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इंटू टाईम. आणि आता इथं टाईम कॅपिटल टी घ्या बेटा आणि रेंज इज इक्वल टू यू इंटू रूट ऑफ 2g डिवाइडेड बाय h. रेंज इज इक्वल टू यू डिवाइड बाय रूट ऑफ 2g डिवाइड बाय h is the expression for a range of the projectile. Time of flight, range of the projectile आणि मॅक्झिमम हाईट हीच असेल h बरोबर. ती मॅक्झिमम हाईट आपण जे घेतलेलं h इज इक्वल टू याच फॉर्म्युल्यामध्ये ठेवला तर g इंटू टी स्क्वेअर डिवाइड बाय 2 इज द एक्सप्रेशन फॉर रेंज ऑफ द प्रोजेक्टाईल. म्हणजे ॲक्च्युअली कसं आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल या दोन्हीमधला फरक लक्षात घ्या बेटा. ऑब्लिकली अगोदर जे म्हणतो ना ते ऑब्लिकली म्हणतात. वरून खाली सोडल्यानंतर त्याचा रेंज काढायचा आहे, टाईम ऑफ फ्लाइट काढायचा आहे आणि हाईट काढायचं आहे. हे तीनच तिथं. आता वरून खाली टाकत असेल तर ही फॉर्म्युला आणि तुम्हाला ही 2-3 फॉर्म्युले. परत काय लक्षात ठेवायचं वेन द प्रोजेक्टाईल इज ॲट सर्टन हाईट म्हणजे टावरवरती आहे तिथून त्याला हॉरिझॉन्टली पुश केला इनिशियल वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे तर काय होणार तो असा सरळ जाणार खाली येणार सरळ जाणार खाली येणार सरळ जाणार असं एकदम खाली पडत नाही. पडतं काय एखादं वर दगड फेकल्यानंतर सरळ वर जाताना सरळ खाली येतं असं कधी होत नाही. तर त्याचा पाथ जो असतो तो कसा असा असा कर्व पाथ असतो. कशामुळे त्याची मोशन जी असते ती हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डाऊन हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डाऊन अशा टप्प्याटप्प्याने येत जाते म्हणून तो कर्व पाथ असतो. आणि म्हणून प्रोजेक्टाईल मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ सांगा प्रोजेक्टाईल मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मोशन आहे बेटा. आणि म्हणून आपण सुरुवातीला काय घेतलं प्रोजेक्टाईल इज थ्रोन हॉरिझॉन्टली विथ कॉन्स्टंट इनिशियल वेलॉसिटी. प्रोजेक्टाईल इज थ्रोन हॉरिझॉन्टली विथ कॉन्स्टंट इनिशियल वेलॉसिटी अँड देअरफॉर x इज इक्वल टू यू इंटू टी. त्याच्यावरून टीची किंमत काढली x डिवाइड बाय यू. नंतर आपण व्हर्टिकल मोशनचा विचार केला वेन द बॉडी इज थ्रोन ड्रॉप्ड फ्रॉम सर्टन हाईट वरून खाली येत असेल तर त्याची इनिशियल वेलॉसिटी किती असते 0 असते. इनिशियल वेलॉसिटी किती म्हणलं मी 0. आणि मग y इज इक्वल टू यू टी मायनस 1/2 जी टी स्क्वेअर. त्या फॉर्म्युल्यामध्ये यूची किंमत 0 ठेवलं तर 1/2 जी टी स्क्वेअर आपण घेतलं बेटा. आणि टी काय आहे टाईम ऑफ फ्लाईट टाईम टेकन. आणि ए इज इक्वल टू मायनस जी इथं ठेवलं तर एच बरोबर आलं आणि टाईम ऑफ फ्लाईट काढलं तुम्हाला. मग रेंज ऑफ द प्रोजेक्टाईल इज इक्वल टू रेंज म्हणले की हॉरिझॉन्टल असतो. हॉरिझॉन्टल रेंज इज इक्वल टू हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इंटू टाईम. इनिशियल वेलॉसिटी हॉरिझॉन्टल ही यू आहे आणि टाईम दिलेला आहे तो आपण काढलेला आपण टाईमचं एक्सप्रेशन इथं ठेवलं तर दॅट इज द फॉर्म्युला. दॅट इज द फॉर्म्युला हिअर आर इज इक्वल टू यू रूटमध्ये 2g डिवायडेड बाय एच. 2g डिवायडेड बाय एच अँड दॅट इज द एक्सप्रेशन फॉर रेंज ऑफ द प्रोजेक्टाईल. दॅट इज द एक्सप्रेशन फॉर रेंज ऑफ द प्रोजेक्टाईल. पहा बेटा याच्यामध्ये आज जे व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे ते एक आर्टिकल हॉरिझॉन्टलचं होतं आणि दुसरं आर्टिकल ड्रॉप फ्रॉम सर्टन हाईटचं होतं. या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून म्हणजे सेपरेटच व्हिडिओ पाठवत आहे. परत तुम्ही कन्फ्यूज व्हाल
की ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वेगळेपणा असं कन्फ्युजन होऊ नये, म्हणून डिस्टिंग्विश करून ठेवा आणि अशा टाईपचा हा व्हिडिओ तुम्हाला इथं शेअर करत आहे. ओके, दिस कंप्लीट द टॉपिक. टुमॉरो ऑनवर्ड्स वी लर्न सम न्यूमरिकल्स ऑन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्रोजेक्टाईल. हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्रोजेक्टाईल याचे फॉर्म्युले दोन्हीचेही तुम्ही लक्षात ठेवा. फक्त आपल्याला किती आहेत? रेंजचा फॉर्म्युला, इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल, हाईट ऑफ द प्रोजेक्टाईल, देन टाईम ऑफ फ्लाईट. हे ऑब्लिकली असेल, हॉरिझॉन्टली म्हणजे खालून वर फेकलेलं, आणि हॉरिझॉन्टली वरून खाली फेकलं असेल तर त्या ठिकाणी ह्या 4च किमती असतात आणि याच्यावरती न्यूमरिकल्स आपण लर्न करायचं आहे. फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे आहेत, सेपरेट लिहून काढा आणि वाटलंच तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला फॉर्म्युल्याची लिस्ट देतो आणि ते फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा आणि प्रत्येक प्रॉब्लेम त्या फॉर्म्युल्यावरतीच आपल्याला असेल. आणि जेईला अत्यंत इम्पॉर्टंट आहे, नीटला हे फॉर्म्युले अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. इव्हन आता CET सुद्धा 11चा सिलेबस आहे, म्हणून त्याच्यावरती सुद्धा पूर्वी काय होतं, CET 12च्या सिलेबसवरती होती म्हणून फक्त 12चा सिलेबस होता. आता 11, 12चा दोन्हीचा मिळून आहे, म्हणून CET सुद्धा आता आपण नीट जेई सारखीच झालेली आहे, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा हे 11चा सिलेबस अत्यंत इम्पॉर्टंट आहे. हे फॉर्म्युले व्यवस्थितशीर लक्षात ठेवा आणि प्रत्येक आता सेकंड टर्म सुरू झालेली आहे आपली, सिन्सिअरली करत राहा. एक्झामची अनाऊन्समेंट ऑलरेडी मी केलेली आहे, तर प्रत्येक एक्झाम सिन्सिअरली हार्डवर्क करून आणि अभ्यास करूनच दिला पाहिजे. ओके, वी स्टॉप हिअर.